शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्क मैदान परिसरामध्ये होत आहे। शिवाजी पार्क मैदानामध्ये अनेक कार्यकर्ते हे विचारांचं सोनं लुटण्यासाठी येणार आहेत आणि याच प्रवेशद्वाराच्या बाहेर अगदी मीनाताई पुतळ्याच्या पुतळ्याबाहेरच आपण जर बघितलं तर काही शिवसैनिक येऊन पोहोचलेले आहेत। राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या अनेक शिवसैनिकांपैकी दरवर्षी न चुकता मोहन यादव हे या ठिकाणी येत असतात। काय सांगाल? खरं तर भगवा हा शिवसेनेचा, भगवा हा हिंदुत्वाचा असतो। भगव्या रंगाचे यांचे कपडे आहेत, यांची गाडी सुद्धा खास सजवलेली आपल्याला पाहायला मिळते। घड्याळ अगदी बाळासाहेब ठाकरेंच्याच फोटोचं त्यामध्ये आपल्याला छबी पाहायला मिळते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही गाडी जी माझ्या मागे आपण बघताय, ही गाडी सुद्धा अगदी नारंगी रंगामध्ये, भगव्या रंगामध्ये खरं तर आपल्याला रंगलेली पाहायला मिळते आहे, ज्यामध्ये राज आणि उद्धव ठाकरे यांचं एकत्र फोटो आपल्याला पाहायला मिळतोय। राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर च्या ज्या भावना आहेत त्या पाहायला मिळतात। स्वतः उद्धव ठाकरेंसोबतचे त्यांचे काही क्षण, बाळासाहेबांसोबतचे काही क्षण यामध्ये पाहायला मिळतात। काय सांगाल? दरवर्षी तुम्ही येत असतात, काय? माझं नाव आहे मोहन साहेबराव यादव। मी आत्तापर्यंत जवळजवळ 40 वर्ष झाले मी शिवसैनिक आहे। 40-45 वर्षे झाले। मला ज्या टायमाला बाळासाहेब भेटले तेव्हाही बाळासाहेबांनी सांगितलं, साहेबांना एकच प्रश्न विचारला, साहेब तुम्हाला कशी गाडी आवडली? म्हणजे एकच नंबर आहे। मी म्हटलं मुंबईमध्ये 1 नंबर शिवसेना आहे। मी बोलू का? पहिलं विचारलं, म्हणजे बोल, मुंबईमध्ये 1 नंबर शिवसेना आहे, मग माझ्यासारखा दाखवा आणि तुमच्या हातांनी त्याला चावी द्या। साहेबांनी स्वतःच म्हणले चावीदार, हां अरे 45-46 वर्षे झाले शिवसेनेला, पण तुझ्यासारखा पहिल्यांदा बघतोय। तर मला इतका आनंद वाटला। मग परत मी साहेबांना सांगितलं, मरेपर्यंत एक शिवसैनिकांची शान म्हणून संपूर्ण भारतामध्ये मी फिरन। तर शिंदे साहेब नुसते गुवाहाटीला गेले। अहो गुवाहाटीपासून 3000 किलोमीटरवर गेलो तुम्ही। गुवाहाटीपासून शिवसागर, डिब्रुगड, तिनसुकिया, नागालँड, भूतानला जाऊन आली गाडी सांगा। आणि एवढंच नाही तर दिल्लीत बी 2 वेळा गेलो, 2 वेळा अयोध्येला गेलो। मुख्यमंत्री असल्यावर फोटो कॉल असतात, कधी मुख्यमंत्री थांबणार नाही। उद्धव साहेबांनी नुसती गाडी पाहिली त्याची उतरून भेटायला खाली, हे बघा हे अयोध्येचा फोटो, हे बघा उतरून भेटायला ती। आता मध्ये मंडळीला घेऊन आलो तुम्ही, म्हणजे मंडळी आली, मुलं आल्यात। मग 2 मुलं आहे मला, एकाच नाव राज, एकाच नाव उद्धव। बघा तुमच्या मुलांची नावं सुद्धा राज आणि उद्धव ठेवले। तुमचा लेख हां बघा, उद्धव म्हणजे गोगल घालून फोटो काढले। मुख्यमंत्री असताना उद्धव साहेब म्हणजे गोगल घाल उद्धव। माझं नाव उद्धव मोहन यादव आहे। मी गेले 30 वर्षापासून इथं हारत घेऊन येत आहे वडिलांसोबत, आणि बाळासाहेबांचं नाव आणि शिवसेनेचं नाव प्रत्येकाच्या घराघरात पोचवायचं काम चालू आहे। आणि आज म्हणत असताना की आयला राजसाहेब भावी मुख्यमंत्री, उद्धव साहेब भावी पंतप्रधान साहेबांचा आणि आमचा स्वतःचा दौरा चालू होणार आहे संपूर्ण भारतात, आणि साहेबांना पंतप्रधान तर करणारच, आणि बाळासाहेबांच्या मुलाला चॅलेंज करणं हे सोपं नाही आहे। हां, आणि आज लाखो करोडो शिवसैनिकांचा आशीर्वाद, आज हे लाखो करोडो शिवसैनिक इथं येणार, हे निष्ठेने आल्यात। हे खासदार, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, पार लोकसभेच्या अध्यक्षांपासून साहेबांनी सगळ्यांना पदं दिली, साहेबांना सगळे सोडून गेले, पण हे लाखो करोडो शिवसैनिकांमुळे शिवसेना खरी जिवंत राहिली। हां, परंतु आज आम्हाला त्याची घेणं देणं नाही। आज फक्त आज दसरा मेळाव्याचा साहेबांना सांगितलं मी, घोषणा करा आपण आता, कारण साहेबांशी माझं बोलणं झालेलं आहे थोड्या विषयावरती। हां, आणि घोषणाची साहेब शक्यता बी करणार, परंतु काही लोकांना जाणीव राहिलेली नाही, आणि भाजपच्या लोकांना तर अजिबातच नाही। बाळासाहेब ठाकरे हे नाव काय आहे हे काही समजलं नाही। फक्त हे प्रमोद महाजन, लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज अशा लोकांना कळलं, विलासराव देशमुख, गोपीनाथराव मुंडे अशा लोकांना कळलं की बाळासाहेब ठाकरेंची काय पॉवर आहे। हे नाव फक्त भाजपच्या लोकांना आतापर्यंत समजलं नाही। आणि आज आपण जर बघितलं तर मैदानामध्ये खूप चिखल आहे, कसं होणार? म्हणजे पावसाचं सावट पण आहे, हे पण येणार चिखलाचं सावट आहे। मग अशी मी अजून माझा कॉल नाही झालेला, परंतु आहे ना तिथं जराशी थोडं काम चालू करायचं डोक्याचा विचार चालू आहे, आणि काही लोकांना खुर्च्या बिडच्यांची व्यवस्था केलेली, परंतु आता जे नशिबात आहे ते हा, पण लाखो करोडो शिवसैनिक येतं साहेबांच्या ह्याला मेळाव्याला हजेरी लावणार हे शब्द आहे। आणि आजपर्यंत आमचे भास्कर चोपडे साहेब म्हणून आहे, आज त्यांनी आजपर्यंत गाडीचे ह्याला, आणि उद्धव साहेब माझ्या घरी 6 महिन्यांनी तिथं येणार आहे। स्वतः साहेब म्हणले साहेब मी आता हा शेवटचा दौरा आहे की मी घरी येतो, हां या घरी या तुम्ही। म्हणलं मेल्याला माणूस साहेब जिवंत होऊ शकत नाही, म्हणलं जिवंत असताना तुम्ही साहेबांना भेटा या। म्हणले नाही मी येतो, घरी येतो। माहित नव्हतं फोटो कॉल, त्यांनी तोंडाने सांगितलं उद्धव साहेबांनी फोटो कॉल असून मी उतरलो। ही गाडी विशेष आहे, स्वतः बाळासाहेबांनी त्यांचं कौतुक केलेलं आहे। उद्धव ठाकरेंसोबत त्यांचे काही फोटो आपल्याला इथं पाहायला मिळतात। दरवर्षी न चुकता दसरा मेळाव्याला हे कुटुंब या ठिकाणी येत असतं। राज आणि उद्धव अशा नावाची मुलं त्यांच्या कुटुंबात आहेत। अर्थात काय
तर शिवसैनिक खरा कसा असावा याचं एक उदाहरण आपल्याला शिवाजी पार्क मैदानामध्ये पाहायला मिळते. व्हिडिओ सुधीर जाधवसह सुस्मिता भदाणी पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई.